मानकुले आपल्याला पाहायला मिळते। या तालुक्यामध्ये एक नावारूपाला आलेली ही खेळपट्टी हे ग्राउंड पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने संपूर्ण गावाने घेतलेली मेहनत एकतेचं प्रतीक म्हणजे हा ग्राउंड। अनेक ग्राउंड उदयास आले आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये, परंतु सर्वाधिक जास्त क्रिकेट जर खेळणारा कुठला जर ग्राउंड असेल तर मानकुली ग्राउंड सर्वांच्या आवडीचा। टाळेच्या गजरामध्ये या ठिकाणी पाहतोय आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना जागृत मराठा राणाल या संघाची 52 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे। या पूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर सर्वाधिक धावा 64 पाहायला मिळाले होते। जो संघ फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे चेरोबा कोण या संघाचे काय फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती। या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले चौकार हॅट्रिक 4 पाहायला मिळालेत। कालुराम भैर असेल, योगेश असेल, प्रशांत मात्रे असेल, विनोद असेल आणि या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय त्यांच्या रँक मध्ये 2 चौकार हॅट्रिक पाहायला मिळाल्या गणेश पाटील यांच्या माध्यमातून। म्हणजेच आपण पाहतो की 6 चौकार हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि सर्वाधिक जर धावांचा विचार केला तर प्रशांत मात्रे क्या बात आहे चाविंद्रा संघासमोर खेळत असताना क्वालिफाय होणार अर्थात सेमीफायनल पहिलीमध्ये 41 नाबाद धावा कुठून काढल्या होत्या। त्यानंतर आपण जर पाहिलं तर सर्वाधिक चांगलं षटक जर कोणी हाताळलं असेल तर दीपक तरे गावदेवी भादवड संघाचा मिडन षटक हाताळलं होतं, 3 गडी त्याच्यामध्ये बाद केले होतं। त्याच्यानंतर संजयभाई मात्रे यांनी 4 गडी बाद करत 2 धावा खर्च केले होत्या आपल्याला पाहायला मिळते। आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये षटकार हॅट्रिक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली विनोद भिनार संघासमोर खेळत असताना ती खेळी बहारदार असरदार पाहायला मिळाली होती। सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय प्रदीप पाटील बालचंद्र नाईक दोन्ही हे जे फलंदाज आहेत खूप चांगल्या पद्धतीने खेळ करतात। त्यांनीही आपण पाहिलं तर 2 सामने अफलातून विजय संपादन केले होतं। पहिल्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 30 धावांचं लक्ष्य होतं आणि 38 धावांचं लक्ष्य होतं आणि ते आपण पाहिलं तर सहजरित्या पूर्ण केलं होतं। त्यानंतर कासने संघासमोर खेळत असताना एक चांगली बहारदार खेळी जागृत मराठा राणाल संघाने केली आणि इथपर्यंत पोहोचले गेले आहेत। पिशे संघाने क्या बात आहे आपण जर पाहिलं मागील 2 सामने आपल्या गोलंदाजी जोरावरती विजय संपादन केले होतं। पहिल्यामध्ये 31 दुसऱ्यामध्ये 39। आता इथं मात्र डिफेन्स करायचे आहेत 52 52 धावा। गोलंदाज मधुकर पाटील तयार होते गोलंदाजी मार्कवरती। स्ट्राईकला पण पाहतोय प्रदीप पाटील क्या बात आहे एक मोठं नाव क्रिकेटमधील महाराष्ट्र लेवलमध्ये त्यांचं आदराने नाव घेतलं जात आहे। यावेळेस चांगला फटका ऑन साईडला आहे, गॅप शोधता आले नाहीये, चेंडूवर ते पोहोचला जातोय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे। आज खास प्रभावित केले आहे ओमसाहेब पिशे संघाने, खास करून गोलंदाजांची प्रशंसा केली तर। आणि या मॅचमध्ये खास करून बऱ्याच दिवसातून कुठेतरी फॉर्म गवसला गेला आहे गणेश पाटील यांना, कारण आज त्यांच्या बॅटमधून भरपूर धावा बनल्या गेल्या आहेत। पुढे चेंडू यावेळेस चांगला तगडा फटका खेळला गेला आहे, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण चांगले क्षेत्ररक्षण विनोद जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अतिशय ताकदवर फटका होता। द्विधा मनस्थितीमध्ये झेलचा घेण्याचा प्रयत्न करायचा की चेंडू अडवण्याचा, याच्यामध्ये आपण पाहतोय की चेंडूला अडवण्यात आलं। हॅलो धावसंख्येला सुरुवात होते, आकार मिळते, धावसंख्या पाहतोय 2 या अंकावरती जाऊन पोहोचते। 52 धावांचं लक्ष्य आहे। यावेळेस उडवला जरूर आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि या ठिकाणी चुकी पाहायला मिळत नाहीये आणि मोठा मासा मित्र म्हणून गळाला लागताना पाहायला मिळते प्रदीप पाटील जेलच्या स्वरूपात होते बाद। या ठिकाणी फलंदाजीमध्ये सुद्धा सुरुवात अडखळत पाहायला मिळाली। धावा तर धावफलकावरती आहेत नाही जास्त आणि फलंदाज एक महत्वपूर्वक ज्यांच्या बॅटमधून नेहमी धावा बनत असतात असा फलंदाज प्रदीप पाटील मात्र बाद होऊन तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळत आहेत। 2 चेंडूंचा सामना केला, एकच धाव धावफलकावरती जमा केली। अजय येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये। धावा जरी 52 असल्या तरी प्रति षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत। ज्यावेळेस आपल्या समोर मोठं लक्ष असतं ना त्यावेळेस त्याला विभाजन करायचं असतं, विभाग करायचा असतं की मला प्रत्येक ओव्हरला किती धावा बनवायच्या आहेत। आणि या ठिकाणी विचार केला तर प्रति ओव्हर मागे 13 धावा बनवायच्या आहेत, तेवढ्याशा मोठ्या नाहीत।
परंतु त्या एकत्र जर केल्या 52 धावा तर त्या थोडं मोठे वाटत आहेत, म्हणून त्यासाठी विभाजन करणं गरजेचं असतं. आणि हे कधी होतंय ज्यावेळेस शांत चित्ताने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतो तेव्हा. पाहूया इथेही पाहतोय आपण बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतील कडा या ठिकाणी पाहायला मिळाली आणि निर्धावची सांगता झाली. क्या बात आहे, मधुकर पाटील यांनी आहे ना सुरुवात चांगली करून दिलेली आहे. आपण पाहतो तिन्ही मॅचमध्ये, पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 9 धावांचं योगदान दिलं, दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा 9 धावांचं योगदान. नाही या ठिकाणी अफलातून सुरुवात, क्या बात आहे, सुरुवात चांगली तर येणारा काल चांगला असं नेहमी म्हटलं जातं. पाहूया पुढे चेंडू, यावेळेस त्रिफलाची बोलच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, दांडीगुल. डावाला सावरणं गरजेचं, आवरणं गरजेचं. आपण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 42 धावा होत्या, त्यानंतर मात्र पलटवार करताना या ठिकाणी पाहायला मिळालं होतं जागृत मराठा राणाल. 2 ओव्हरमध्ये शेवटच्या आपण पाहिल्या तर फक्त 9 धावा दाबलकवरती जमा झाल्या होत्या. तेच काम या ठिकाणी करायचं आहे. वार पलटवार प्रति ओव्हर मागे 13ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे. यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे, चेंडूला मात्र गॅप मध्ये फेकून देण्याचा प्रयत्न दुरून क्षेत्ररक्षक आले. क्या बात आहे, चेंडूला या ठिकाणी स्टॉप तर जरूर केला गेला आहे. असं वाटलं होतं काही क्षण चेंडू सीमा पार जाईल, परंतु अंतिम क्षणावरती चेंडूवरची नजर हटवली नाही आहे आणि चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं आहे. सर्व बाजूनी खूप चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन पाहायला मिळते. ऑल इज वेल जसं म्हटलं जाते तसं चहू बाजूने मात्र साथ मिळते. लक फॅक्टर ही ओम साई पिसे संघाला. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्या बात आहे, अफलातून प्रदर्शन परफॉर्मन्स मधुकर पाटील. बऱ्याच कालावधीतून ही टीम खूप चांगली लयबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळते. कित्येक वेळा आपण पाहतोय की 2 सामने जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्याला क्वालिफाय होता मात्र आपण नेहमी पाहायला मिळालं की कुठेतरी सामना गमावा लागत होता. परंतु आज या ठिकाणी मनाशी बांधलेलं जे स्वप्न, मनाशी बांधलेली जी विजयाची गाठ ती मात्र कुठल्याही संघाला सोडता येत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, जय श्रीराम जय श्रीराम. डीजे मास्टर बरोबर आवाज आहे. हॅलो, या ठिकाणी झेल सुटला जातो, चेंडू मात्र सीमा पार होतोय. चौकार. चेंडू याने चांगला प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडू काय आपण पाहतोय हातामध्ये सापडला नाहीये. परंतु या ठिकाणी जीवनदान असा एक खेळाडू जो कधीही रंग बदलू शकतो, दशा बदलू शकतो, दिशा बदलू शकतोय, असा एक नावारूपाचा एक स्फोटक फलंदाज म्हटलं तर वागं ठरणार नाही. भालचंद्र यांची कॅच सुटली गेली आहे. हाही चांगला ताकदवार फटका आहे. ऑन साइडला चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली गेली आहे, परंतु फेकी मात्र मी तर म्हणेन कुठेतरी लेझी क्रिकेट टाईप पाहायला मिळाली. चेंडू मात्र उशिरा पोहोचला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आता मात्र 10 का दम 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. जागृत मराठा राणाल या संघाची युवराज गोलंदाजी मार्कवरती थोडेसे इंजर्ड होते. आपण पाहिलं तर रिटायर्ड होत होते, परंतु प्रश्न विचारला गेला त्या ठिकाणी की ओव्हर करता येणार नाही, तुम्ही जर रिटायर्ड झाले तर पुन्हा एकदा मॅचमध्ये बोलून घेतलं, कारण त्यांना षटक हाताळायचं होतं. पाहूया पुढे चेंडू, यावेळेस उजवेष्टी सोडून जाते. नो डाऊट पंच आमच्याकडे बोलतायत. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. वाईट बॉल. अवंतर धावेचा भरणा 11 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 52 धावांचं लक्ष्य आहे
त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय 8 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. अजूनही 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण जर पाहायला गेले तर 41 धावांचा 41 टू विन. पुढे चेंडू यावेळेस ताकदवार हल्ला बॉल, चेंडू थांबत नाहीये, जात सीमा पार, षटकार. चला चला स्पीडअप करा. आज या स्पर्धेचा सांगतेचा दिवस आहे, फायनल दिवस आहे. याची ढोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर उपस्थित राहतील. याच्यासाठी केला होता हा टास की शेवटचा दिवस, शेवटची रात्र, शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि पाहूया कुणाच्या बाबतीने, कुणाच्या बाजूने शेवटचा दिवस गोड होतोय. फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे चेरोबा कोण संघाने. यातील विजेता संघ मानकोली संघाशी 2 हात करेल. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस क्या बात आहे, दांडीगुल फलंदाज बाद होते बॉलच्या स्वरूपात. टिकता आलं नाहीये, थांबता आलं नाहीये. याला कारण एकच, अचूक टप्पा, लाईन लेंथ. आणि आपण पाहिले तर परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद झाले बॉलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश मडवी याकडे सुद्धा चांगली क्षमता आहे, चांगले फटकेबाजी खेळण्याची धमक आहे. परंतु आज चमक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ओम साहेब पिसे संघाची. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं नाही, भगवंताने मानवाला जीवन खूप चांगल्या पद्धतीने हिऱ्यासारखं दिलं आहे. परंतु चमकतं कोण, तो झिजतोय. आणि ते झिजणं गोलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये खास करून पाहायला मिळालेलं आहे. मॅच क्रमांक 3 आणि 3 मॅचमध्ये सर्वच गोलंदाजाने अर्थात ओमसाहेब पिसे संघाचे खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. युवराज पुन्हा एकदा तयार होते. एक चौकार, एक षटकार जरूर लागला गेला, परंतु फलंदाजाला मात्र बाद करण्यास सुद्धा यश प्राप्त होतंय. धावसंख्या पाहतोय 17 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 52 धावांचं लक्ष असताना गोलंदाज तयार होतोय. यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या रिजनला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु शतरक्षण अफलातून त्या ठिकाणी अनिल पाटील आहेत. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. अजून सामना संपलेला नाही आहे. जी फटकेबाजी व्हायला हवी ती होत नाही आहे. थोडंसं खडतर वातावरण निर्माण झालेलं जरूर आहे, परंतु अशक्य नाही आहे. अशक्याला शक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे संकल्प असणं गरजेचं आहे. पुढे चेंडू यावेळेस संकल्पित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धावची सांगता होते या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 18 अंकावरती दुसरं षटक समाप्त होते 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे येणारे 12 चेंडूने विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 34 धावांचं. प्रति षटकामागे आता समीकरण बदललेलं आहे. 17 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी 2 टीम मधील द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही मी तर म्हणेन विजय आणि दिनेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे अशा पल्लवीत आहेत. विजयाचं समीकरण आपल्याकडे खेचून आणण्याची क्षमता या 2 फलंदाजाकडे आहे. परंतु गोलंदाजाची प्रशंसा निश्चित मी करेन, कारण आतापर्यंत गुड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ऑल इज वेल जसं म्हटलं जातं. चहू बाजूने चांगली कामगिरी आज या मैदानामध्ये.
आज पहिली वेळ मला तरी वाटतं ओम साई पिछे संघाने जर्सी चेंज केली, पिंक बेबी पिंक ज्याला म्हटलं जातंय, गुलाबी जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये गुलाबी नाईट मध्ये खेळ चांगला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय विनोद जाधव. विनोद जाधव असेल, पंढरी पाटील असतील, अनिल पाटील, एक चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या अर्थाने मधुकर बजागे सर इंजर्ड आहेत, मैदानाच्या बाहेर आहेत. कोचिंगची भूमिका त्यांच्या माध्यमातून निभावली जाते. यावेळेस पाहतोय आपण खेळाचा होतं त्या ठिकाणी चेंडू मात्र गेला नाहीये, परंतु धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येवत सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल मॅचमध्ये बनून राहायचं असेल तर. गुरुदत्त मानकुली टीमचे सर्व प्लेयर आपण समोर यायचा व्यासपीठासमोर. आपले कप्तान अर्थात मनोज केनी यांनी आपणा सर्वांना एकत्र येण्यासाठी आमंत्रित केलं आहे. तर संपूर्ण टीमला विनंती आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. सिंगलने या ठिकाणी आपण पाहतोय खेळ झालेला आहे. सिंगल डबलने काही काम बनणार नाही आहे. तो प्रेशर वाढत जाईल आणि प्रेशर जो थांबवायचा असेल तर तुम्हाला आता बाउंड्रीची आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे, नितांत गरज आहे. विनोद पाहूया पुन्हा एकदा टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅट खाली चेंडू होता खोदून काढलेला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण फेकी झाली, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने स्कोअर कार्डामध्ये बदल 22 अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही आपण पाहतो 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9-30. यावेळेस मात्र अल्टीपल्टी आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर मारतोय गुलटी. 4 धावा. चेंडू 8 विजयाचं समीकरण 26. हा चौकार खूप महत्वपूर्ण पाहायला मिळाला. पाहूया या 2 चेंडूवरती अजून काय समीकरण घडतंय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण डीपमध्ये तैनात केलं गेलं. एकदा कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि या ठिकाणी आपण पाहतोय पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली जाते. येणारे चेंडू 7 विजयाचं समीकरण जे आहे ते आपण पाहतोय 24. 7 चेंडू 24 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्यात 28. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आपण पाहतोय की 24 धावांची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. या चेंडूवरती मोठा फटका अर्थात बाउंड्री नितांत गरज आहे जागृत मराठा राणाल या संघाला. आणि मात्र इथं झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आता प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. तो चांगला चेंडू असो, खराब चेंडू असो, कसाही चेंडू असो, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला आक्रमण 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 करावं लागेल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज पंढरी पाटील आचार्य आमचे जाम भारी. आज आपण पाहतो त्यांची गोलंदाजी जाम भारी पाहायला मिळाली. पाहूया पंढरी पाटील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम झालेला आहे. पाहूया
परंतु सेफ लँडिंग होते, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा होतील यात मात्र काही शंका नाही आहे, कारण चेंडू बराच काल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅकअप चांगला पाहायला मिळतंय. 2 होत आहेत, घाई करायची आवश्यकता काय. आणि 2 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा 30 लागली गेली आहे. अजून 22 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता. अतिशय आक्रमक शैलीने आपण पाहिले, गोलंदाजी झाली, फलंदाजी झाली, चहू बाजूने चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने मॅच वरती प्रभुत्व आहे आतापर्यंत. क्या बात आहे. हा मात्र जागते रहोचा आदेश देत असताना फुलर लेनचा चेंडू अतिशय वेगवान, जणू काय वेगावरती स्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. या पद्धतीने ही स्पर्धा रंगली गेली. या स्पर्धेचा बोलबाला आपल्याला पूर्ण भिवंडीमध्ये पाहायला मिळतोय. तसाच आजच्या दिवसामध्ये ओमसाहेब पिसे संघाचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होते आणि या ठिकाणी पण पाहतोय की 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल डबलने काही काम बनणार नाही आहे, मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी जर विचार केला आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण 20 धावांचं. 3 चेंडू 20 धावा. बॉलरच हा सामना वाचू शकतोय. क्या बात आहे. मिस टाइम या ठिकाणी, शत्रशक आहे त्या ठिकाणी आणि या इथे आपण पाहतोय चुकी पाहायला मिळते. परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आहे. माहिती आहे सामना आपल्या हातातून निसटलेला आहे. आता मात्र उरली ती औपचारिकता, फक्त उरला आहे तो फक्त या मॅच मधून जे 2 चेंडू फेकणं बाकी तेच, कारण 2 मध्ये 20 नाही वाचू शकत सामना. अजून एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इथं मात्र आपण जर विचार केला तर शेवटचा चेंडू बाकी आहे विजयासाठी. 1 पाऊल दूर ओमसाहेब पिसे. क्या बात आहे. आज खऱ्या अर्थाने चांगलं काम करताना पाहायला मिळालं. एक भलामटा संघ समोर असताना एक चांगली कामगिरी आपण पाहिले तर मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की दापोडे संघालाही 4 मुंड्या चित करताना पाहायला मिळाले. इथेही मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु काय चांगल्या पद्धतीने खेळ केला गेला आहे. निर्धावची या ठिकाणी सांगता होते आणि अतिशय दणदणीत विजय संपादन या ठिकाणी करत असताना पाहायला मिळते. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो आहे तो गणेश पाटील, नो डाऊट, ज्याने काय आक्रमक पवित्र हाती घेतला होता. 6 चौकारांचा खेळ केला आणि